मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण 1 महिन्याकरता स्थगित केलेलं आहे। जरांगेंनी सरकारला 13 जुलैपर्यंत वेळ दिलाय। 1 महिन्यामध्ये सर्व मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपण स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरणार असा थेट इशारा जरांगेंनी दिला। राज्य सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जरांगेंची समजूत काढली। आचारसंहितेमुळे 2 महिने काम ठप्प होता आणि त्यामुळे सरकारला 1 महिन्याचा वेळ द्या अशी विनंती जरांगेंनी केली। ही विनंती जरांगेंनी मान्य केली आहे। समाजाला विचारलं आणि 15 दिवस वाढवून दिले सरकारला। काय होत नाही, असे 5 महिने सरकारने आमच्या वायाला घातलेत आणि नाही सरकारने दिलं 15 दिवसात त्यांचं म्हणणं होत नाही तर 1 महिना द्या। दिलं 1 महिना, 1 महिन्यात नाही दिलं तर समाजासमोर आहे। मग मात्र तयारीत आम्ही उद्यापासूनच करणार, तरी पण विधानसभेची। यांनी जर धोका दिला बरं, आता तुम्ही उपचार घेणार आहे? हा, पोटात माझ्या खूप आग व्हायला लागली पोटात आणि कमरात पण अति आड लय दुखालय। एवढ्या लाखो लोकांच्या समोर सरकारचा मंत्री म्हणून मी आपल्या साक्षीनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं ज्या ज्या गोष्टी इथं मान्य केलेल्या आहेत याची पूर्तता करणं ही राज्य सरकारच्या गोष्टी म्हणून माझी कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे। आणि निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाचा, सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा लवकरात लवकर जो 1 महिन्याचा वेळ दाव्याने आम्हाला दिलेला आहे त्याच्या आत निश्चितपणे याच्या बाबतीत सकारात्मक निर्णय आम्ही घेऊ, एवढी ग्वाही देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।